नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणत असतो की म्हणजे हे लग्न त्यांच्या मर्जीने झाले. मग सुलक्षणाताई म्हणतात, हो, धनाजीराव गायकवाड यांच्या मर्जीने झाले हे लग्न, जे आम्हाला नको होतं. त्यांनी आम्हाला हे करायला लावलं. अगस्त्य, त्यांनी आम्हाला प्रेशराईज केलं, म्हणूनच केलं आम्ही हे सगळं. हे ऐकून अगस्त्य खूप शॉक होतो आणि विचारतो की म्हणजे? सुलक्षणाताई सांगतात, तुला तर माहीतच आहे ना त्यांच्या इच्छा अपेक्षा कोणत्या लेवलच्या आहेत, त्यामुळे आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला. पण तू समजून घे अगस्त्य, केवळ उपचार म्हणून आम्ही हे केले, बाकी आम्ही यात अजिबात खुश नाही. अगस्त्य म्हणतो, आई, एक गोष्ट कळत नाही आहे, त्यांनी हे असं का केलं असेल? नाही म्हणजे तुला हे सगळं करायला त्यांनी का भाग पाडलं? कारण काय आहे? मग सुलक्षणाताई म्हणतात की कारण त्यांना कळलं होतं ना, त्यांनाच काय, आपल्या सगळ्यांनाच कळलं होतं की आम्हाला जी मुलगी सून म्हणून पसंत आहे ती शुभ्रा त्यांची मुलगी नव्हतीच, श्री त्यांची मुलगी होती. म्हणूनच त्यांनी हे सगळं करायला आम्हाला भाग पाडलं, मुद्दामून केलं त्यांनी हे सगळं. मग अगस्त्य म्हणतो, आई, मला नाही वाटत की त्यांनी हे सगळं मुद्दामून केलं असेल, मला काहीतरी वेगळं कारण वाटते, सांग ना खरं कारण काय आहे? मग सुलक्षणाताई रागाने अगस्त्याला म्हणतात, म्हणजे आम्ही खोटं बोलतोय असं वाटतंय तुला? इतकाही विश्वास नाही आता तुला माझ्यावरती? मग अगस्त्य म्हणतो, आई, तसं नाही आहे, विश्वासाचा प्रश्न नाही आहे अगं, पण मला खरंच असं वाटतंय धनाजी गायकवाड असं का वागतील? अगं, तो माणूस खूप समजूतदार आहे, खूप चांगला आहे. मग हे असं शुभ्रा त्यांची मुलगी नाही म्हणून ते असं वागतील असं मला वाटत नाही. मग सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात, तू तुझ्या सासऱ्यांना आणि बायकोला जितकं साधं भोळं समजतोस ना, तितके साधे भोळे नाही आहेत ते वरवर जरी साफ आणि स्वच्छ मनाचे दिसत असले ना, तरी मनात काळं आहे त्यांच्या. स्वतःच्या स्वार्थासाठी श्रीचं लग्न त्यांनी तुझ्याशी लावून दिलं. तुला माहीत आहे त्यांनी काय केलं अजून? तुझ्या सख्ख्या भावाला, तुझ्या लग्नासाठी आलेल्या विशूला त्यांनी डांबून ठेवलं आहे. आता यानंतर आपण इकडे पाहतो की विशू झोपलेला असतो. धनाजीरावांनी त्याच्यावरती पाळत ठेवण्यासाठी 2 माणसं ठेवलेली असतात. ते त्याच्याजवळ येतात आणि त्याला म्हणतात, ए चल उठ, जेवण आणले तुझ्यासाठी. मात्र विशू गाढ झोपलेला असतो. मग ती माणसं विशूच्या तोंडावर पाणी शिंपडतात. विशू घाबरून जागा होतो आणि विचारतो की कोण आहात तुम्ही? का उगाच झोपमोड करताय माझी? उगाच झोपमोड केली माझी, चल झोपू दे, असं म्हणून तो परत झोपतो. मग त्यातला एक माणूस तो म्हणतो की परत झोपला आता आणि जोरात ओरडून म्हणतो की अरे उठ. मग विशू रागाने त्याला पकडतो आणि म्हणतो की विशू समोर इशू नाही करायचा. यानंतर इकडे आपण पाहतो की सुलक्षणाताई अगस्त्याला सांगत असतात की त्यांनी आम्हाला फोन केला, ठरल्याप्रमाणे आम्ही नाही वागलो तर ते विशूला त्रास देतील आणि वर धमकी दिली आम्हाला की आम्ही जर लग्न नाही लावून दिलं ना श्रीचं तुझ्यासोबत, तर आम्ही विशूला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. आता तूच सांग, हे सगळं झाल्यावर आम्ही काय करायला हवं होतं? तुला तर माहीतच आहे अगस्त्य, तुझ्यावर आणि विशूवर किती जीव आहे आमचा. आमच्या विशूसाठी आम्हाला हे सगळं करावं लागलं. आमच्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नव्हता आणि विशू कुठल्या मनस्थितीतून गेला आहे हे तुलाही माहीत आहे आणि आम्हालाही. आणि सुलक्षणाताई रडायला लागतात. मग अगस्त्य त्यांना समजवत असतो. मग सुलक्षणाताई म्हणतात की आम्हाला माफ करा अगस्त्य, आम्ही आमच्या एका मुलासाठी दुसऱ्या मुलाशी खेळलो, तुझं लग्न चुकीच्या मुलीशी लावून दिलं, तुला अयोग्य मार्ग दाखवले, सॉरी, खूप मोठी चूक केली आम्ही. मग अगस्त्य म्हणतो की अगं आई, तू माफी मागणं आधी बंद करशील का? मला माहीत आहे यात तुझी काहीच चूक नाही, पण मी खरंच कन्फ्यूज आहे की धनाजीराव इतक्या खालच्या पातळीला जातील. ज्यांना मी देव माणूस समजत होतो ते बस झालं आहे आता, मी त्यांना जाब विचारणारच, असं म्हणून अगस्त्य तिथून जायला निघतो. आणि तितक्यात सुलक्षणाताई अगस्त्याला थांबवतात आणि म्हणतात की नाही अगस्त्य, ही वेळ नाही आहे, आता आपण घरी जाऊया, योग्य वेळ आली ना की बघून घेऊ यांच्याकडे. जेवण करण्यासाठी इकडे आपण पाहतो की जेवण करण्यासाठी ती 2 माणसं इशूला उठवत असतात. मग विशू त्यांना चिडून म्हणतो की यार, तुम्ही झोपूच देणार नाही का? आणि मग त्याचं लक्ष जेवणाच्या ताटाकडे जातं आणि तो रागाने म्हणतो हे, आणि ताट हातामध्ये घेऊन तो त्यांनाच भरवायला लागतो. मग ती माणसं म्हणतात की हे काय करतोय तो? मग विशू म्हणतो हे जेवण माझ्यासाठी. मग तो माणूस म्हणतो की नाही, बाहेरच्या कुत्र्यासाठी. मग विशू म्हणतो हो, तेच भरवत होतोय मी. आणि तो त्या दोघांना म्हणतो की विशूची जर सटकली ना तर काय होईल तुम्हाला माहीत नाही, तुम्ही हे घेऊन जावा आणि माझ्यासाठी
वेगवेगळं काहीतरी आणा असं म्हणून तो वेगवेगळ्या डिशची नावं सांगतो आणि म्हणतो की धनाजीराव गायकवाड इतका चिंदी माणूस असेल असं वाटलं नव्हतं आपल्याला, चल पटपट. आणि त्या धनाजी गायकवाड यांना विचार संपला की नाही मॅटर, ते अजून किती वेळ थांबायचं आहे इथे, मी असं एका ठिकाणी बसायची सवय नाही आहे मला, खूप बोर होतं आहे मला इथे, जा चला निघा इथून. मग ती 2 माणसं तिथून निघून जातात आणि यानंतर आपण इकडे पाहतो की श्री ही गाडीजवळ उभी असते आणि निकम काका आणि मीनू तिथे दोघेही असतात. मीनू रडत असते. मग निकम काका तिला विचारतात की अगं मीनू अशी का रडते. मग मीनू म्हणते की मी कुठे रडते, मी नाही रडत. मग निकम काका तिला म्हणतात की अगं मग हे काय आहे. ती म्हणते की हे तर आनंद अश्रू आहेत काका, आपल्या श्रीनं लय भोगले हो, म्हणजे तिच्या आयुष्यात वनवास, अग्निपरीक्षा सगळं होतं, पण आज माझ्या रामसीतेचा जोडा पुरा झाला बघा. आणि ते म्हणतात ते काय खोटं नाही, देवाच्या दरबारात सगळ्यांचा हिशोब होतो. आणि ती श्रीला म्हणते की श्री मला खूप आनंद होतोय बघ, तुझी स्वप्न पूर्ण झालं बाई, खरं तर आमचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आम्हाला वाटतंय. मग निकम काका पण म्हणतात हो खरं आहे ते. आणि ते श्रीला म्हणतात श्री बाळा अशीच आनंदात राहा, अगस्त्याचा आणि तुझा संसार असाच सुखाचा समाधानाचा होऊ दे. जशी आजपर्यंत तू अगस्त्याच्या पाठीशी उभी राहिलीस ना, तशी आता यापुढे सुद्धा खंबीरपणे उभी राहा, त्याला कधीच त्रास देऊ नको. श्रीसुद्धा हो काका म्हणून निकम काकांना आणि मीनूला नमस्कार करते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. मीनू रडत रडत म्हणते श्री तू पहिल्यासारखी बडबड तुझी ऐकायला नाही मिळणार गं, येडी का खोळी तू असं म्हणणारं, सगळं समजून सांगणारी, योग्य वाट दाखवणारी माझी मैत्रीण आता सासरी चालली, परत नाही भेटायची, तुझ्याशिवाय खानावळ पण रिकामी रिकामी वाटेल बघ. मग श्री म्हणते अगं खुळे आहेस का तू मिनलताई, तू अशी का बोलतेस, आणि मी अशी किती लांब जाणार आहे, चंद्रावर राहायला चालल्यासारखं बोलायला लागलीस, आणि मी येणारच गं भेटायला तुम्हाला, पण तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे राहिला, सगळ्यांना माझ्या मनात लय मोठं घर केलं. काका मिनलताई थँक्यू नाही म्हणणार तर तरी पण लय थँक्यू. मग निकम काका म्हणतात की अगं असं काय बोलायला लागलीस तू, असं काहीतरी बोलून ना आम्हाला परकं नको करूस, आपल्या नशिबात जे देवाने लिहिले तेच होणार, तुझ्या नशिबाची आहे ना ते दुसऱ्यांच्या कोणाच्याच वाटायला कधीच येणार नाही. म्हणूनच तर अगस्त्यचं आज तुझ्याशी लग्न झालं, कारण अगस्त्य तुझ्यासाठीच होता. खरं तर ही ना प्रेमाचीच ताकद आहे बघ, तुझं खरं प्रेम होतं ना अगस्त्यवर, म्हणून तर देवानं हे प्रेम तुझ्या पदरात टाकलं. एवढं सगळं घडलं पण शेवटी तुझ्या प्रेमाचा विजय झाला. अगस्त्य तुझा झाला की नाही. मीनू पण म्हणते की आपल्या श्रीच्या नशिबात अगस्त्य दादाच होता. श्री आई अंबाबाई तुझ्या पाठीशी कायम उभी आहे बघ, आणि म्हणून तर तिने तुला तुझं प्रेम मिळवून दिलं. तेवढ्यात तिथे धनाजीराव येतात आणि मीनूला म्हणतात काय काय म्हणालीस तू अगस्त्य, आणि श्रीला म्हणतात श्रीचं खरं प्रेम अगस्त्य. आणि ते आनंदाने श्रीला म्हणतात की श्री हे काय ऐकतोय मी, माझ्या कसं लक्षात आलं नाही हे. आणि तितक्यात अगस्त्य तिथे येतो आणि हे सगळं बघत तो असतो. धनाजीराव श्रीला विचारत असतात की श्री हे खरं आहे म्हणजे, तुझा तो कुचकट अगस्त्य आहे. धनाजीराव खूप खुश असतात आणि म्हणतात बरं जे झालं ते योग्यच झालं. श्री बाळा तुझा मित्रच आता तुझा जोडीदार बनलाय, काय योगायोग आहे ना, तू खुश आहेस ना, तुझा कुचकट तुला भेटलाय आता. मग श्री धनाजीरावांना म्हणते बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. मग धनाजीराव म्हणतात की विचार ना. श्री काहीतरी विचारायला जाते, तितक्यात धनाजीरावांना कुणाचा तरी फोन येतो आणि ते फोनवर म्हणतात अहो नाही मी आता गडबडीत असं म्हणतात, आणि ते थोडेसे शॉक होतात आणि श्रीला म्हणतात की श्री बाळा थांब मी आलो, जरा अर्जंट आहे, आणि हां बोला असं म्हणून ते तिथून निघून जातात. आणि आता यानंतर आपण इकडे पाहतो शुभ्रा तिच्या खोलीत असते आणि ती विचार करत इकडून तिकडून फिरत असते आणि तिला श्रीचे ते शब्द आठवत असतात, परत जर माझ्या आईबापाच्या नादी लागली ना तर मी आई अंबाबाईची शपथ सांगते, तुला इतकं भोगायला लागेल ना की तू कधी कल्पनासुद्धा केली नसेल. हे ऐकून शुभ्रा खूप चिडलेली असते. तितक्यात तिथे आजी आणि प्रभाकरराव येतात आणि प्रभाकररावला आजी म्हणते की पब्या तुझ्या पोरीची काय अवस्था झाली ते बघ. आणि आजी शुभ्राजवळ जातात आणि म्हणतात की फुलासारखा टवटवी चेहरा कोमेजून गेलाय बघ, हे सगळं आहे ना त्या श्रीमुळेच झालंय. तितक्यात तिथे एमिलीसुद्धा येते. प्रभाकर
म्हणतो की नाही तर काय. मग आजी म्हणते पब्या जायचं त्याच्या गाडीतून, अगस्त्याच्या गाडीतून तुझी लेक जायला पाहिजे होती ना, पण नको तीच गेली. पातळ धुंडी कुठली आणि त्या शुभ्राला पोरी म्हणून हात लावायला जातात. शुभ्रा रागाने त्यांचा हात जोरात झटकते. मग आजी म्हणतात बघ त्या पोरीनं माझ्या नातीचं मन दुखवलं रे. प्रभाकर देशमुख सुद्धा म्हणतात की आपल्या आयुष्याला लागलेली 7.5 आहे ती. आणि ते शुभ्राला म्हणतात शुभ्रा बाळा तुझं पण चुकलं बरं का, त्या पोरीला मी हकलून दिलं होतं तर तू आसरा कशाला दिलास. आजी म्हणते नाही तर काय. शुभ्राने तिला दिली ओसरी आणि श्री हातपाय पसरी. मग मिलीसुद्धा म्हणते हो ना, खूप वाईट घडलं मॅमसोबत. प्रभाकर देशमुख शुभ्रा जवळ येतात आणि शुभ्राला म्हणतात शुभ्रा अगं रडते कशाला, या प्रभाकर देशमुखांची मुलगी आहेस तू, आता रडायचं नाही लढायचं, असं म्हणून ते शुभ्राच्या डोक्यावरती हात ठेवतात. शुभ्रा त्यांचा हात रागाने झटकते आणि तिथून उठून लांब उभी राहते. आजी म्हणतात की पब्या लय रागराग करायला लागले रे, आपल्या पोरीचं नशिबाचं कोणीतरी चोरले असंच वाटायला लागले, लय वाईट वाटते. इतक्या श्रीची आईसुद्धा तिथे येते. मग प्रभाकर देशमुख तिला म्हणतात की तू इथं कशाला आली, इथं काय काम आहे तुझं, जा की तिथं त्या तुझ्या भद्र्या पोरीकडे जा, इथं स्वतःची लेक तळमळतीये, तिच्याजवळ थांबायचं तर गेली तिकडं, लाज नाही वाटत का. आजी म्हणते पब्या लाज वाटली असती तर तिथं थांबली असती का ही, खरंच दळभद्रीच पोरगे आहे ती, लायकी नसताना सगळं तिला मिळालं, ना रंग ना रूप ना काय, पोरगी असावी म्हणजे नात असावी चंद्राला लाजवेल अशी, अगदी गोरी गोरी पान, पण या श्रीने माझ्या नातीचं वाटोळं केलं, आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही बघती. मग शुभ्रा रागाने म्हणते बंद करा हे सगळं, ही बडबड बंद करायची आत्ताच्या आत्ता, समजलं. मग प्रभाकर देशमुख म्हणतात का म्हणजे, अगं तू आमची लेक आहेस, तुझ्या काळजीपोटी चालू आहे ना हे सगळं. मग शुभ्रा म्हणते मी सांगितलं होतं का तुम्हाला इथे यायला, नाही ना, की मी सांगितलं होतं माझी येऊन समजूत काढा, मला खूप वाईट वाटतंय, मला एंटरटेन करा, मी बोलवलं होतं का तुम्हाला इथे, आणि काय सारखं बिचारी खूप वाईट झालं काय लावलं हे. मग मिली म्हणते मॅम अहो शांत व्हा, किती काही झालं तरी शेवटी आईबाप आहेत ते तुमचे आणि त्या आजी आहेत, मग त्यांना तुमची काळजी वाटणारच ना. मग शुभ्रा म्हणते काही गरज नाही, कुणीही माझी काळजी करायची काहीच गरज नाही आणि मी बिचारी वगैरे अजिबात नाही, आणि आणखीन एक पुन्हा मला भेटायला यायचं इथं काहीच गरज नाही, समजलं. मग आजी म्हणते शुभ्रा बाळा अगं आमच्यावरती का ओरडतेस, तुझं काय आम्ही वाईट केले, तुझं सुख आमचं सुख आहे गं, तुझी आजी आहे मी, का म्हणून आम्ही तुला भेटायचं नाही. मग प्रभाकर देशमुख म्हणतात बघितलं का, या प्रभाकर देशमुख यांचं रक्त आहे हे एकदम गरम, माझ्यासारखं, घेतलं तर डोक्यावर नाही तर शिंगावर. मग आजीसुद्धा म्हणते होय रे एकदम तुझ्यासारखीच आहे, नाक डोळे हसणं रंग सगळं तुझ्यासारखंच आहे, नाकावरचा राग पण तुझ्यासारखंच आहे. इकडे मिली हसत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की या लोकांनी तर लायकीच काढली की हिची, आता मज्जाच मज्जा येणार, फुल फॅमिली ड्रामा. शुभ्रा मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि इकडे तिकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज आवडतात का, कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.